नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला असून मुंबई, छत्रपती संभाजीनगर अशा काही महत्त्वाच्या महापालिकेच्या निवडणुका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या काही महिन्यात होतीलच. त्यासाठी राजकीय हालचालींना राज्यामध्ये जोरदार वेग आल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. सर्वच पक्षामध्ये फोडाफोडीचं राजकारणही येत्या काही महिन्यात आपल्याला दिसून येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे यामध्ये ह्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे कार्यकर्ते हे ज्या पक्षात आपल्याला संधी आहे अशा ठिकाणी या निवडणुकीच्या तोंडामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसतात. भाजपाला, महायुतीला मुंबई महापालिकेची निवडणूक ही महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेच्या ताब्यातून उद्धव गट ही महापालिका कशी घेता येईल यासाठी रणनीती आखणे सुरू केले आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या पक्षात जास्तीत जास्त लोक कसे येतील यासाठी त्यांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही तीच परिस्थिती आहे. उद्धव सेनेकडे जे काही स्थानिक नगरसेवक आहेत, महापौर राहिलेले आहेत, स्थायी समितीचे सभापती राहिलेले आहेत, असे काही मोठे नेते शिंदे सेनेच्या गळाला लागतील का, भाजपच्या गळाला लागतील का, या दृष्टिकोनातून हालचाली आपल्याला दिसून येत आहे. तशी चर्चा ही स्थानिक पातळीवर आपल्याला पाहावयास मिळते. राजकीय वर्तुळामध्ये ही चर्चा जोरदार सुरू आहे. मात्र आपल्याला कोणते पद मिळणार, काय मोठी जबाबदारी मिळणार यासाठीच काही राजकीय नेत्यांचे पक्ष स्थलांतर सध्या तरी वेटिंगवर आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उद्धव सेना आणि शरद पवार गट यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आल्याने या पक्षातील पदाधिकारी जास्त फुटण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. ज्या पक्षाची राज्यात सत्ता आहे अशा पक्षामध्ये पक्षप्रवेश करण्यास या दोन्ही गटाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता करताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे वार्ड पातळीवर एक चर्चा करून कार्यकर्त्याशी आपल्याला कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळू शकते आणि कोणत्या पक्षात जाणं आपल्याला योग्य राहील यासाठी ही सर्व फिल्डिंग आपल्याला सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडासमोर दिसून येते. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या निवडणुका जवळपास संपूर्ण राज्यातच होणार आहे. त्यासाठी आतापासूनच या कार्यकर्त्यांनी राज्यामध्ये असलेल्या महायुतीच्या तीनही पक्षाकडे फिल्डिंग लावल्याची आपल्याला दिसते. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट, उद्धव सेना ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झालेली आहे. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आल्याने कमीत कमी आता स्थानिक स्वराज्य संस्था तरी आपल्या ताब्यात राहतील यासाठी त्यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. उद्धव सेनेचे प्रमुख
उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र पवार यांची आता स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात कशा येतील यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाल्याचे दिसून येते. आणि दरम्यान काही पक्षाच्या वतीने आपल्या कार्यकर्त्यांना बळ मिळावे, पदाधिकाऱ्यांना बळ मिळावे म्हणून महायुती किंवा महाविकास आघाडी न करता निवडणुका ह्या स्वबळावर लढता येईल का याचीही चाचपणी सुरू आहे. दरम्यान काही दिवसापूर्वीच उद्धव सेनेच्या काही गटाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या आपण स्वबळावर लढाव्या किंवा यापुढे काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गटासोबत निवडणुका नकोच असंही काही कार्यकर्त्यांचे धोरण आहे. तर तीच परिस्थिती महायुतीच्या तिन्ही पक्षामध्ये आपल्याला दिसून येते. मात्र महायुतीमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता कमी आहे. तरीही भाजपचा आत्मविश्वास वाढल्यामुळे विधानसभेत त्यांना 132 विधानसभेच्या जागा मिळालेल्या असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे भाजप या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊ शकते. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप रिस्क घेणार नसलं तरी, कारण त्यांना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव सेनेकडून मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकणं हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. आणि आपल्या ताब्यात मुंबई महापालिका कशी येईल हेच महत्त्वाचं धोरण येत्या काही दिवसात भाजपाचं असणार आहे. त्यासाठी त्यांची मोर्चे बांधणी ही सुरू आहे. त्या अनुषंगानेच भाजप आणि महायुतीच्या इतर घटक पक्षांनी ज्या महापालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे त्या ठिकाणी आपल्या आमदारांना मंत्रिपद पदे बहाल केली आहे. त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला जास्तीत मंत्रिपदाच्या माध्यमातूनच आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेता येईल का यासाठी त्यांनी ही मोर्चेबांधणी केलेली आहे. आता आपण काही दिवसावर होणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोतच. मात्र तुम्हीही आपल्या चॅनलवर नक्कीच कळवा, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला जनता संधी देऊ शकते आणि शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या निवडणुकीला कसे सामोरे जाईल आणि त्यांच्यासमोर काय आव्हाने असतील हे नक्कीच कॉमेंट्समधून कळवा. धन्यवाद.